हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. जवानाचे उपकार आहेत, आईचे उपकार आहेत. झाड सुद्धा उपकार करतं बघा. झाड काय उपकार करतो? झाड काय देतं भैया? सावली देतं. महाराज अजून काय देतं? हा, ऑक्सिजन देतं. मुलांनो, झाड अजून काय देतं खाण्याकरता? फळं. तुझं आवडतं फळ सांग रे, एक नंबरचा फटकन आवडतं फळ. आंबा. आंबा. हा, ऍपल. ऍपल. हा, तू रे? हा, तब्येतीवर त्याच्यामुळे ते तब्येत चांगली आहे बरं का. हा, तुला काय आवडतं रे बाळा? केळी. चिचा बोर हे तुम्हाला खा वाटत नाही? चिचा बोरासारखा आनंद नाही बरं का. परवा हे सफरचंद आणि केळी त्याच्यात त्याला आनंद आमच्या काळात होता, आता नाही राहिला. शाळा सुटली का दप्तर उलटून द्यायचं आणि तीच पिशी घेऊन बोराला जायचं. चिचा आहे का नाही. अनेकांचे झाड आपल्यावरती उपकार करते. खाण्याकरता फळं देते, जीवन जगण्याकरता ऑक्सिजन देते. विकास महाराज एके गावात असंच विचारलं, पोरा हो झाड आपल्याला काय काय देते? पोरांना जेवढं येत होतं तेवढं सांगित राहिले. हे देते, ते देते, ते देते. पण आमचा रट्टा चालूच, अजूक काय देते, अजूक काय देते. एक पोरग म्हणलं, बाबा माणसं पेटून द्यायला लाकडं देते. तुझं बरोबर आहे, देते ना माणसं पेटून द्यायला लाकडं बी देते ना. अनेकांचे उपकार आहेत बरं का. झाडाचे उपकार, आईचे उपकार, गाईचे उपकार. आमच्या भोसले पाटलांच्या घरामध्ये बसल्यानंतर बंगल्यामध्ये बरं का वारकरी आहेत, बंगला आहे, शेती चांगली असली ना सारं काही भेटतं. पा त्यांच्या घरामध्ये शिवाजीराजांचा फार मोठा फोटो मी पाहिला, तर ओघामध्ये आले म्हणून सांगतो. अनेकांचे जसे उपकार आहेत ना. झालंय आपले 15 मिनिटं, घेतो सेवीला पुण्यराम देतो. अनेकांचे उपकार आहेत बघा. जसे संतांचे उपकार आहेत, आईचे गाईचे, तसं अनेकांचे उपकार आपल्यावरती आहेत. एक वेळेस भजन करा. विठाला विठाला कोल्हापूर जिल्ह्यामधला एक ज्योतिबा चौगुले नावाचा एक जवान शहीद झाला. ज्योतिबा चौगुले नावाचा जवान शहीद झाला. पाकिस्तानच्या बॉर्डरवरती पूंछ नावाचा सेक्टर आहे. पूंछ सेक्टरमध्ये ड्युटी करता होता. दिवस मावळतीकडे झुकत होता. संध्याकाळची वेळ होती. 2-3 जण ड्युटीवरती होते. पाकिस्तानमधनं 15 अतिरेकी देशामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. आमच्या नितीन यादवनं समोरून येणारे 15 अतिरेकी पाहिले महाराज बरं का. 15 अतिरेकी पाहिले आणि विचार नाही केला गड्या, आम्ही 3 आहोत, समोरून येणारे 15 आहेत. कुठलाच विचार न करता हातामध्ये बंदूक घेतली आणि समोरून येणाऱ्या अतिरेक्यावरती गोळ्या झाडायला आरंभ केला. अरे इकडून गोळ्या तिकडे जाऊ लागल्या, इकडून गोळ्या तिकडे जाऊ लागल्या, तिकडून सुद्धा गोळ्या इकडे येऊ लागल्या. इकडून गोळ्या झाडणारे 3 होते, समोरून गोळ्या झाडणारे 15 होते. 15 बंदुकीमधनं 15 गोळ्या सुटल्या. ज्योतिबाच्या छातीमध्ये घुसल्या. ज्योतिबा जमिनीवरती धारातीर्थी पडला होता. परंतु त्याला त्याचं भारत मातेच्या प्रती असणारं प्रेम खाली पडू देत नव्हतं. का? त्याचे डोळे पाहत होते गड्या, समोरून 15 अतिरेकी देशामध्ये घुसखोरी करतायत. अरे रक्तबंबाळ झालेली छाती आहे. त्याही अवस्थेमध्ये आमच्या ज्योतिबा चौगुलेनं हातामध्ये बंदूक घेतली आणि समोरून येणाऱ्या अतिरेक्यावरती गोळ्या झाडायला आरंभ केला. आणि जाता जाता समोरून येणाऱ्या 15 पैकी 10 अतिरेक्यांना ठार केलं. अखेरचा सलाम भारत मातेला केला. मा, हे भारत मा, जातोय बघ तुला सोडून, व्यर्थ जात नाही. जाता जाता 10 अतिरेकी ठार केले. माते हा घे माझा सलाम, त्रिवार नमन भारत मातेला केलं. आणि आपला हा पंचभूताचा देह भारत मातेच्या पवित्र कुशीमध्ये समर्पित केला. व कोणत्या अवस्थेमध्ये आमचा ज्योतिबा लढला होता सांगू तुम्हाला. कोणत्या अवस्थेमध्ये लढला होता पहा. रक्तानं छाती रक्तबंबाळ झालेली होती. हो, रक्तानं रक्तबंबाळ छाती झाली होती पहा. खून से लथपथ काया थी, खून से
लतपत काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो जब अंत समय आया तो कहे अब मरते खुश रहे ना देश के प्यारा, खुश रहे ना देश के प्यारो। अब हम तो सफर करते हैं, तस्वीर नयन में खींची, क्या वीर थे वो बलिदानी जो शहीद हुए हैं, उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना। विठ्ठल विठ्ठल फार मोठे उपकार या जवानांचे तुमच्या आमच्यावरती आहेत पहा, अनेकांचे उपकार आहेत महाराज. उपकाराबद्दल जर बोलायचं ठरलं ना 4 तासही आपल्याला बोलता येईल. आता किती वाजले? 10:36 बरोबर आहे ना? उलटी घड्याळ दिसली तरी बोल ऐकलं बरं का. अजून आपले राहिले 14 मिनिटं बरोबर ना? 14च राहिले ना. बरोबर 11ला जय विठ्ठल. अनेकांचे उपकार आहेत. बाळा नाव काय तुझं? प्रशांत भोसले बरं का. प्रशांत खरं सांग, अनेकांचे उपकार आहेत. आपल्याला जन्म दिला हे आपल्यावरती कोणाचे उपकार आहेत प्रशांत? आईचे. बरोबर आहे. तुझं काय नाव म्हटलं बाळा? देवेंद्र. वा वा देवेंद्र. आपल्याला जन्म दिला हे आपल्यावरती कुणाचे उपकार आहेत? आईचे. देवेंद्र जास्त प्रेम कोण करत रे तुझ्यावरती? मम्मी. शेवटचं बाळा तुझं काय नाव रे? शिवम. जास्त प्रेम कोण करतं बाळा? आई. त्याच्या आईल काढा. आजा. हा आई म्हणतोय. हा नाव नाही. जास्त प्रेम कोण करतं तुझ्यावर, आई का वडील? आई. तू जरी आल काढा. कार्तिक आहे का? रेंज कमी जास्त होती त्याचं काही नाही. कार्तिक. बरोबर. जास्त प्रेम कोण करतं? कार्तिक. हा दोघं पण करतात. हुशार आहे बरं का. हुशार आहे. जास्त प्रेम कोण करतं? दोघं पण करतात. देवेंद्र जास्त प्रेम. पप्पाला नाराज करायचं नाही. पप्पा कुठे आहेत? हा मग एवढे जवळ बसलेत. आई घेऊन आले का कीर्तनाला? पप्पा. शाळेची फीस कोण भरतं? कानातली बाळी कोणी केली? जास्त प्रेम कोण करतं? वडील करतात नाही असं नाही, परंतु आईचं प्रेम थोडं वेगळं आहे बरं का. बापाचं प्रेम. मुलगा जर शाळेत निघाला, मुलानं जर पैसे मागितले, बापाला कधी कधी रोज रोज चिल्लर मागितली ना, द्या 2 रुपये, द्या 5 रुपये, राग येतो. हा बाप ठोका टाकून मोकळा होतो. परंतु आई त्याच्या टिफिन डब्याच्या पिशवीमध्ये सुद्धा 2 रुपये कधी कधी टाकून देते. आईचं प्रेम वेगळं. आईचं प्रेम उघड होत नाही बरं का. हे बापाचं प्रेम उघड होत नाही, आईचं प्रेम उघड होतं. आईचं प्रेम साऱ्या जगाला दिसलं, बापाचं प्रेम कुणाला कळालंच नाही. आई किती प्रेम करते मुलावरती. फार मोठं प्रेम आईचं असतं पा. आईनं आपल्याला जन्म दिला ना, हे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत. जन्म दिला आईने मला, हा उपकार मोठा झाला.
आपल्याला जन्म दिला, हे आईनं तुमच्या आमच्यावरती केलेले फार मोठे उपकार आहेत. पहा, आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसांनी केले कृतार्थ, जन्म देऊनी थोर मला संस्कार. आई ग थोर तुझे उपकार. आई किती प्रेम करते सांगू तुम्हाला. एखादा मुलगा खेळत खेळत घराच्या बाजूला जातो, पाचफुले महाराज, त्या मुलाच्या पायामध्ये खुडतो काटा. देवेंद्र काय खुडतो? कशाचा? कशाचा? कोणत्या बाबळीचा? येड्या बाबळीचा. बर का, कशाचा काटा खुडतो? पोरं हुशार आहेत, 2च आहेत पण हुशार आहेत. काही काही ठिकाणी लय मोठे असतात पण लय विचित्र असतात. इतके विचित्र पोरं महाराज, इतके विचित्र असतात, लय विचित्र. किती विचित्र सांगू? नाही सांगत आता. विठाला विठाला. मुलाच्या पायात खुडतो काटा. मुलाच्या पायात काय खुडतो? काटा. ते लेकरू लंगडत 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 घरामध्ये येतं. खरं सांगा, पायात काटा खुडलेल्या अवस्थेमध्ये घरात लेकरू येतं. बरं का मावश्या, हो अगोदर आईकडे जातं का बापाकडे? हो खरं बोला, कोणाकडे जातं? आईकडं का बापाकडं? त्याला माहिती बापाकडे जर गेलं ना, भाया माग सारून टप्पू आहे. तुला काट्यात जायचा कुणी सांगितला? ती लेकरू लय चाभरा असतो महाराज. बोबड्या भाषेत आईला म्हणतं, आई ग माझ्या पायात काटा खुलला. ती आई त्या लेकराला जवळ घेते, त्याचा पाय आपल्या मांडीवरती घेतले, थोडासा जिंबीला थुंका लावते, काटा खुडलाय पाहते, हळूच नकळत त्या मुलाच्या पायातला काटा काढते. काटा मुलाच्या पायामध्ये खुडला होता. गड्या पाणी कुणाच्या डोळ्याला येतं? विकास पाटील आईच्या. काटा रुते. बरं का, शब्द किती गोड आहेत पहा. काटा रुते माझ्या पायाला, हो काटा रुते माझ्या पायाला. पाणी येई तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला. हा उपकार मोठा झाला हे राम. अनेकांचे उपकार आहेत. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.